नमस्कार. सुरुवात करायची. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलिका वरद्या श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने माता पिता की जय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. बलतिया भावे शरण जात भेटी. पडितसे तुटी जन्म व्याधी. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से. न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती रागवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरे तारे प्रकाशी. निर्जीवा कागद महाराज हा जन्मला मृत्यूलोकी. तुझी उपमा नाडळे भवसिंधू से बांधिला से तुझेने. अनाथ दिनाकारणे तुझया. तुका भासला मानवी वेशधारी. परिहा लीला विग्रही निर्विकार. हे श्री हरी व्यापकू सर्व जीवा. तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. दया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपची केली. न त्यागे तिये दिव्य लोकांसी नेली. ओम नमो जी आद्या
वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्धमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी दोजी आता वाकविलासिनी हे चातुर्यार्ध कला कामिनी ती श्री शारदा विष्णुमोहिनी नमस्कार लेम्या मदहृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोरी विशेष अत्यादरू विवेकावरी वैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दुर्नीचे पाठा फुटे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी पुरते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. आज आपल्याला श्लोक क्रमांक 44 बघायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 44 आणि ज्ञानेश्वरीतील ओव्या आहेत 250 ते 255 पर्यंत, म्हणजे 5 ओव्या आहेत. तर ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी जो श्लोक बोलेल माझ्या मागे आपण बोलायचं आहे, बरोबर. भोगैश्वर्य प्रसाक्तानां. आता ते प्र आलाय ना, तर प अगोदर जोडून घ्यायचं प्र आल्यामुळे. हां, भोगैश्वर्य प्रसाक्तानां. भोगैश्वर्य प्रसाक्तानां तया परुत चेतसां. तया परुत चेतसां. तया परुत चेतसां. परत एकदा सगळं एकत्र. भोगैश्वर्य प्रसाक्तानां तया परुत चेतसां. व्यवसायात्मिका बुद्धिस्. व्यवसायात्मिका बुद्धिस्. व्यवसायात्मिका बुद्धिस् समाधौ न विधीयते. समाधौ न विधीयते. समाधौ न विधीयते. परत एकदा डायरेक्ट एकदम. व्यवसायात्मिका बुद्धिस् समाधौ न विधीयते. आता पूर्ण श्लोक मी म्हणेल, परत माझ्या बघून आपण म्हणायचं आहे. भोगैश्वर्य प्रसाक्तानां तया परुत चेतसां. व्यवसायात्मिका बुद्धिस् समाधौ न विधीयते. तर आपल्याला श्लोक क्रमांक 42, 43 आणि 44 हे 3 श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काय सांगतायत की व्यवसायात्मक बुद्धी आणि अव्यवसायात्मक बुद्धी म्हणजे सुबुद्धी आणि दुर्बुद्धी. आता ते ह्या 3 श्लोकामध्ये असं आपल्याला सांगतायत की दुर्बुद्धीचं प्रमाण का वाढलेलं आहे, समाजामध्ये दुर्बुद्धी का निर्माण झाली, त्याचे कारण ह्या 3 श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे. तर ह्या आता 44व्या श्लोकात भगवंत काय सांगतायत अर्जुनाला की भोगैश्वर्य प्रसाक्तानां, म्हणजे भोग आणि ऐश्वर्यामध्ये ते अत्यंत आसक्त असतात. हां, त्यांना भोग पाहिजे असतो, विलास पाहिजे असतो, ऐश्वर्य पाहिजे असतं, याच्यामध्ये ते आसक्त असतात. त्याच्यामुळं काय होतं
हे आसक्त झाल्यामुळे काय होतं, तया परुत चेतसा, म्हणजे ते माझ्यापासून दूर जातात. त्यांना भोग मिळतात, त्यांना ऐश्वर मिळतं, कारण ते वेदाप्रमाणे कर्म करतात. म्हणजे ते असं हे नाही, फक्त त्यांचा उद्दिष्ट मी नाही आहे, भोग आहे. हा भोग आहेत. हां, वास्तविक आपण प्राधान्य कोणाला द्यायला पाहिजे? यज्ञ पुरुषाला. यज्ञ पुरुष म्हणजे भगवंत. तर भगवंत म्हणतात की भोग ऐश्वर्य आणि याच्यामध्ये काय ते गुंततात आणि ते माझ्यापर्यंत येत नाहीत. आता हे सगळं तयार कोणी केलं आहे? भगवंतानेच तयार केलेलं आहे. बघा, एखादी आई असते आणि आई काय करते, तिला काम करायचं असतं, लहान मुलगा रडत असतं, ती त्याला खेळणी देत असते आणि त्या खेळणीमध्ये ते गुंतून जातं ते, आणि ही काय करते, आई आपलं काम करते. तसंच आहे, भगवंताने हे सगळा संसार निर्माण केलेला आहे की याने माझ्यापर्यंत येऊ नये, यांनी याच्यामध्येच खेळत बसा हा संसार. आणि आपण तेच करतो. आपण एवढा खेळतो की आपलं आयुष्य शेवटी म्हणजे तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात नाटाच्या अभंगामध्ये की येथे मी येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठवले. आता माझं वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय. येथे मी येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठवले. मग आपल्याला भीती वाटते, अरे आपण लग्नाच्याच वेळी मंदिरात आलो होतो मारुतीच्या मंदिरात, आणि आता डायरेक्ट शेवटी आलोय आपण. म्हणजे विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या तुकोबाराय म्हणतात. आपण जर का सर्व केलं पाहिजे करता करता, पण देवाला विसरायला नाही पाहिजे. कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. म्हणजे संसार काय त्याग नाही करायचा, आपण संसार तर करायचाच आहे आपल्याला. समर्थांनी काय म्हटलंय, प्रपंच करावा नेटका. परंतु त्यांनी लगेच एक डेडलाईन टाकली समर्थांनी. समर्थ काय म्हणतात पुढे, लक्ष असू द्यावे तो आधीच आहे फाटका. म्हणजे प्रपंच आपल्याला नेटका करायचा आहे, परंतु तो फाटका आहे, लक्षात ठेवा. आता एखादा शर्ट फाटलेला आहे, आपण किती वेळा शिवायचं त्याला काही मर्यादा आहेत. तसं संसार करताना मर्यादा आहेत. बघा, आपण सगळं प्लॅनिंग करतो, पण काहीतरी असं उलट होऊन जातं एकदम, आणि मग आपल्याला दुःख तयार होतं. म्हणजे जर का भगवंताचं आपल्याला सहाय्य असेल तर प्रत्येक वेळेला भगवंत आपल्याला काय करतो, मदत करतो. कोणाच्या नाही कोणाच्या तरी रूपामध्ये आपलं ते कार्य काय होतं, सिद्धीस जातं. पुढे बघा, भगवंत असं म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धीस समाधोन विधयते. ते परमात्म्याच्या ठिकाणी अव्यावसायिक बुद्धी असल्यामुळे ते स्थिर होत नाहीत. भगवंत म्हणतात ते माझ्यापर्यंत येत नाहीत, आणि त्याच्यासाठी काय लागते, व्यवसायात्मक बुद्धी लागते. अशा या श्लोकाचा अर्थ आहे. तिन्ही श्लोक आपण बघितले, 42, 43 आणि 44. याच्यानंतर 45वाला दुसरा टर्निंग पॉईंट आहे. आता हे सुबुद्धी आणि दुर्बुद्धीचं विश्लेषण भगवंत सांगतात आपल्याला. म्हणजे सद्बुद्धी म्हणजे काय, ती फक्त देवाचाच विचार करते, देवाची या चाडे आळवावे देवा. निष्काम बुद्धीने ती भगवंताचं काय करते, सेवा करते, म्हणजे सर्व संसाराची सेवा करते. आपण मगाशी म्हटलं की कामात काम, काही म्हणा राम राम. आपलं कर्तव्य म्हणून ते करतात. बघा, काही वेळेला काय होतं, एक वडील असतात, ते वडिलांचं कर्तव्य करतात, मुलांना काय करतात, योग्य वाढवतात, त्यांचं पालनपोषण करतात, त्यांना शिक्षण देतात, नंतर त्यांना नोकरी लागते, त्यांचं लग्न, सगळं कार्य म्हणजे त्यांचं कार्य करतात ते. पण हे जर का आपण निष्काम भावनेने केलं तर आपल्याला दुःख नाही होत.
पण मग आपण काय करतो, भावना असते प्रत्येकाची की मला काहीतरी आधार राहील वृद्धपणे. आणि मग कधी कधी काय होतं, तो आपला आधार होत नाही. मग आपण समाजाला सांगत सुटतो, ते माझ्या मुलाने सांभाळलं नाही. हां, आणि मी माझ्या मुलाला असं केलं, माझ्या मुलाला लहानाचा मोठा केला. लहानाचा सगळं काय केलं, त्याला प्रपंच थाटून दिला. हां पण पुढं परीक्षा अशी आली की आम्ही वृद्ध झालो. हां, पण आमच्या मुलाचा आम्हाला देखभाल करायची त्याची शक्ती राहिली नाही. शक्ती नाही राहिली. तो बाई, ही तुम्ही अपेक्षा ठेवली ना, अपेक्षा. मग अपेक्षा ठेवली की भंग होतो, अपेक्षेचा भंग होतो. हे बघा, तुकोबरायाने एके ठिकाणी म्हटले, तृष्णा वाढवसी बहुवस, कधी न सुखासे पावस. आणि अपेक्षा ठेवायची फक्त भगवंताची, तो तुमची अपेक्षा पूर्ण करणार. जीव अपूर्णच आहे. आम्ही काय पूर्ण करणार कोणाला? मी तुम्हाला मदत घ्यायला गेलो, बा मोरे साहेब मला एक मदत करा एवढी, तुम्ही म्हणाले मीच दादा मीच गांजलेलो आहे, तुला काय देणार? तुम्हाला मी काय करणार, मदत करणार. असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आता याच्यामध्ये ज्ञानोबराय काय म्हणतात ते आपलं महत्त्वाचं आहे, ते बघू आपण. आणि एक तुकाराम महाराज एक अभंग लिहिलेला आहे, मी तुमच्यावर नंतर वाचून दाखवतो. आता 250व्या ओवी ते बघा तुम्ही. बरं, मी काय म्हणतो, हा श्लोक समजला अर्थ बरोबर? हां, आता 250वी ओवी बघा, 44 श्लोकाच्या खालची. परी एकची कुडे करते, जे स्वर्ग कामू मनी धरते, यज्ञ पुरुषा सुखती भोगता जो. बघा, जरा मोठ्याने आवाज काढायचा आहे, मोठ्याने म्हणा एकदम. हां, बघा आता ते काय बोलतात, परी एकची कुडे करती, ते एक वाईट करतात. कुडे म्हणजे वाईट. काय वाईट करतात? ते मनामध्ये स्वर्गाची इच्छा करतात, हे वाईट आहे, ज्ञानोबराय म्हणतात. आणि यज्ञपुरुष जो आहे परमात्मा, त्याला विसरून जातात. सर्व यज्ञ वगैरे करतात, पण यज्ञपुरुषाला काय करतात, विसरून जातात. आणि त्याच्याकडून स्वर्गाची अपेक्षा करतात त्या यज्ञातून. म्हणजे त्यांनी कोणाची अपेक्षा केली पाहिजे? भगवंताची, देवाची अपेक्षा केली पाहिजे. पुढे बघा, आता याच्यामध्ये 251, 52, 53 आणि 54 याच्यामध्ये ज्ञानोबरायाने सुबुद्धी आणि दुर्बुद्धी दोन्ही सांगितलेले आहेत. बघा कशी रचना केलेली बघा त्यांनी. बोला, जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग आग्ने लावूनी दिजे. बघा, आता हा विचार आहे, काय आहे की जैसा कर्पुराचा राशी कीजे. राशी म्हणजे रास, ढीक. कापुराचा तुम्ही रास केला म्हणजे ढीक केला, ही तुमची सुबुद्धी आहे. आणि तुम्ही त्याला आग लावली. बघा पुढे काय लिहिलंय, मग अग्नी लावून दिजे. मग ही अग्नी लावणं काय? दुर्बुद्धी आहे. कापूर साठून एक कापूर आरतीसाठी वापरला, ती सुबुद्धीच आहे. पण एकदमच कापूर पेटवून दिला, मग ते काय होणार? भडका होणार ना तो. मग ती काय झाली? बघा म्हणजे बघा, असं साधंच असं सांगितलेलं आहे ज्ञानोबरायाने. पुढे बघा, म्हणजे एकाच ओवीमध्ये 4 गोष्टी सांगितल्यात. बघा आता पुढे, का मिस्तांनी संचर विजय काळकुट. 5 पक्वान्नाचं जेवण केलेलं आहे, पंचपक्वान्न. आणि त्याच्यात काय केलं आहे? काळकूट मिसळवलं, विष मिसळवलं. पंचपक्वान्न तयार केलं, सुबुद्धी आहे, आणि त्याच्यात विष मिसळवलं, हे काय? नाश करायचा फक्त. बघ, काही लोकांना फक्त नाश करायचा माहिती. काही तयार करायचं, निर्मिती नको. त्याचा बॉम्बस्फोट घडवायचा आणि त्याचा नाश करायचा, हेच त्यांना माहिती. पुढे बघा, आता दुसरं,
आता दुसरं हां काय म्हणता राहुल गांधी नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असं आहे परत दुसऱ्या ओळीमध्ये परत दृष्टांत नवीन आहे बघा. दैवे अमृत कुंभ जोडला. मोठ्याने आवाज आला पाहिजे तुमचा. दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हानूनी उलंडिला तैसा नासती धर्मू निपजला हेतुकपणे. अमृताचा कुंभ भेटला तुम्हाला आणि तुम्ही पायाने ढकलून दिला. म्हणजे ते अमृत काय केलं सांडून टाकलं. अमृत मिळालं तुमचं सुबुद्धी आहे आणि तुम्ही त्याला लात मारली हे तुमचं काय आहे कुबुद्धी आहे. आणि पुढे ज्ञानोबा राय सांगतात तैसा नासती धर्मू निपजला हेतुकपणे. त्याप्रमाणे तुम्ही काय करता हेतू मनात ठेवता आणि मग कर्म करता. मग ते काय आहे नाचल्यासारखंच आहे. कुठलंही कर्म करताना हेतू ठेवायचा नाही. निस्वार्थ सेवा करायची समाजाची. आणि मग तुम्हाला हे बघा तुम्हाला मग धीर पाहिजे पेशन्स पाहिजे. एखादा कार्यकर्ता असतो बघा पक्षाचं कार्य करतो पण त्याला तिकीट मिळत नाही. हां मग तो काय करतो मग तो दुसऱ्या पक्षात जातो. मग ते मग काय करता माहिती आहे काय होतं त्या दुसऱ्या पक्षात जातो ना तर तिथे त्याला तिकीट नाही मिळत. मग हे त्याला असं निरोप येतो अरे तुला यावेळेला तिकीट देणार होते. थोडा थांबला असतं तर काय झालं असतं. म्हणजे काय पाहिजे आपल्याला पेशन्स पाहिजे. बघा भगवंत तयार आहे सगळं द्यायला. फक्त काय माहिती आहे का तुका म्हणे येथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. बघा कुठल्याही गोष्ट एक संधी एक वेळ राहते. ती वेळ आली का बरोबर येतं तुम्हाला जमतं सगळं. बघा आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये चढ उतार भरपूर होतात परंतु आपण जर का पेशन्स ठेवले तर ते तो वेळ आले ना तर ते बरोबर सगळं व्यवस्थित होतं. फक्त आपण काय याच्यासाठी आध्यात्मिक दृष्टी तुमच्याकडे पाहिजे आणि भगवंताचं कायम नामस्मरण तुमच्या मुखात पाहिजे. म्हणजे तो तुम्हाला दुर्बुद्धीकडे जाऊ देत नाही. बघा कधी कधी मी मागे 5-6 वर्षापूर्वी एक बातमी ऐकली होती. पुण्यामध्ये एक शेळके म्हणून मुलगा होता IT कंपनीमध्ये. त्याला 7 लाखाचं पॅकेज होतं. 7 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वीची घटना आहे. तर त्याने चिठ्ठी लिहून ठेवली म्हणजे बेडवर की ह्या 7 लाख रुपयामध्ये मी माझ्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकत नाही आणि मी एवढा शिकून मला काय उपयोग. मग त्याने आत्महत्या केली. मग आता तो थांबला असता 710 झाले असते काही दिवसांनी. लगेच माणसाचं वाढतं का ते लगेच होत नाही. पण आता काय माहिती आहे का मुलांना काय सवय इन्स्टंट पाहिजे. आता फूड पण इन्स्टंट पाहिजे. आता आहार आहे ना आता डाळ भाजी चपाती भात वरण हे आपण खाल्लेलं आहे. पण आता मुलांना फक्त पिझ्झा लागतो आणि वडापाव लागतो. म्हणजे आता आहार पण गेला आपल्याकडे. पुढे बघा सायासे पुण्य अर्जिजे म्हणा मग संसारू का अपेक्षिजे परिनेनती ते काय की जे अप्राप्त देखे. म्हणजे ज्ञानोबा इथं म्हणतात सायास करून पुण्य करतात दान धर्म करतात चांगलं कर्म करतात परंतु शेवटी कशाची अपेक्षा करतात संसाराची. माझ्या मुलांना सुखी ठेव मला बरकत येऊ दे. आणि हे एक दिवस जाणार आहे तुमच्याकडून. आपण 2 रूम घ्या 3 रूम घ्या 4 रूम घ्या एकही रूम आपल्याबरोबर राहणार नाही. म्हणून मनुष्याने कुठंतरी थांबून भगवंताकडे लीन व्हायला पाहिजे. शेवटी काय आहे
भगवंताचं नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्ञानदेव म्हणे, कालच आपण हे झालं, ज्ञानदेव म्हणे नामही सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. भगवंताचं नाव एकदम सुलभ आहे, कोणीही घेऊ शकतो, त्याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही. गरीब पण घेऊ शकतो, श्रीमंत पण घेऊ शकतो. मग ते आपण घ्यायला पाहिजे. आणि इथे ज्ञानोबा राय म्हणतात की साहसाने चांगलं कर्म करतात, परंतु अपेक्षा संसाराची ठेवतात. अपेक्षा वास्तविक काय पाहिजे? भगवंताची पाहिजे. म्हणजे इथे बघा, सायास पुण्य अर्जिजे सुबुद्धी, आणि पुढे दुर्बुद्धी सांगितली. काय मग संसारू का अपेक्षिजे, का संसाराची अपेक्षा करायची? आणि पुढे परिनेनती ते काय की जे अप्राप्य देखे, जे अप्राप्य आहे, म्हणजे भगवंत हा आपल्याला अप्राप्य आहे, त्याला प्राप्त करून घ्यायला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे काय प्राप्त केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. पुढे बघा, जैसे रांधवनी रससोय निकी, जैसे रांधवनी रससोय निकी, करोनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकू दाडिते धर्मू. आता हा जो दृष्टांत ज्ञानोबा रायाने दिला आहे ना, हा जुना आहे, 500-700 वर्षापूर्वीचा. तर आता हा आपल्याला पटणार नाही. या उदाहरणात काय ज्ञानोबा राय सांगतात, जैसी रांधवनी रस सोय निकी, म्हणजे चांगला, एखादी गृहिणी चांगला स्वयंपाक करते आणि ती दुसऱ्याला विकते. आता ही कल्पना तेव्हा नव्हती, कधी 700 वर्षापूर्वी. आता म्हणजे उदरनिर्वाहासाठी करतात माणसं उत्तम स्वयंपाक, ज्या महिलेला हाताची चव आहे, आणि आता सगळं अवेलेबल आहे, मार्केटिंग वगैरे, तर उत्कृष्ट ती स्वयंपाक करते. आणि ज्ञानोबा राय काय म्हणतात, ती विकते, ती स्वतः खात नाही किंवा घरच्याला देत नाही. पण आता याच्यात थोडा बदल आहे याच्यामध्ये, आताच्या काळानुरूप हा तुम्हाला पटणार नाही आहे. आणि पुढे महाराज म्हणतात, माऊली म्हणते, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिते धर्म. म्हणून भोगी लोक काय करतात, अविवेकासारखं वागतात आणि धर्माचरण त्यांच्याकडून होत नाही. धर्माचरण म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, मनोनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी बसे. म्हणून पार्था दुर्बुद्धी जास्त आपल्याला बघायला मिळते, असं ज्ञानोबा राय म्हणतात. आणि ह्या म्हणजे बघा कशी रचना केलेली आहे, एका ओळीमध्ये त्यांनी 4-4 दृष्टांत दिलेले आहे. आणि तुम्हाला सुबुद्धी पण सांगितले आणि दुर्बुद्धी पण सांगितलेली आहे. आणि पुढे तुकोबा राय काय म्हणतात एवढं बघू आपण. एक चरण हे करू आणि आपण समाप्ती करू. तुकोबा रायांचं एक अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. म्हणजे माझी जी दृष्टी आहे ही भगवंताकडे राहो, आणि मला संसारातले माईक पदार्थ घेण्याची माझी इच्छा होऊ देऊ नको. माझी इच्छा तुझ्या चरणाजवळ राहू दे. पुढे महाराज म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाचीच शिराणी, तेथे दुःखित जणी जडवणे दी. ब्रह्माचं पद जर मला दिलं देवा, तरी ते एक दिवस दुःख आहे, एक दिवस तो सुद्धा मरणार आहे. मग ते आम्हाला ब्रह्मादिक पण पद नको. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणजे नाशिवंत जे पदार्थ आहे त्यांचा संचय आम्ही करणार नाही. जो अमर असा आत्मा आहे, भगवंत आहे, त्या भगवंताची आम्ही काय करणार आहे, सेवा करणार आणि त्याचीच प्राप्ती करणार.
असं तुकोबाराय आपल्याला सांगतात. पुंडलिका वरदे आणि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादिदेवा, महानंदा महानुभवा, चक्रंदरा विश्वंभरा, सहस्रपदा सहस्रकरा, कमलनयना कमलपती, भवतारका धरित्याक्षिती, अगये सगुणा निर्गुणा, वसुदेव देवकी नंदना, तुकाला लोटांगणी, हेची करीतसे विनवनी, सकळ देवादिदेवा, महानंदा महानुभवा, आता विश्वात्मके देवी, येणे वाक्यज्ञ तुझावे, तो शोनी मद द्यावे, पताये दान हे, जय कांची व्यंकटी साडू, तया सत्कर्मरती पाडू, मुक्ता परस्परे पडो, महेंद्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाऊ, जे वांछील ते लावो, प्राणिदात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तुझा, तला कल्पतरुषे आव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे किंबहुना सर्व सुखी, पूर्णहोरीति लोकी, भजति तो आदिपुरुषी अखंडित, आदि ग्रंथो पूज्ये, विशेष लोकीये, एथ मने श्री विश्वेश्वराहो, आओ येल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो सुखिया, येणे वरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम शांती शांती.